नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस इन कोल्हापूर जिल्ह्यातले किंवा कोल्हापूर शहरातले जे टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ते आपण या लिस्टमध्ये पाहणार आहोत. आणि ह्या कॉलेज सोबतच आपण त्या कॉलेजचे लास्ट इयरचे कट ऑफ जे CET पर्सेंटाईलचे कट ऑफ होते ते पाहणार आहोत. सोबतच कॉलेजची फी किती आहे तेही पाहणार आहोत. आणि लास्ट इयर जी रँकिंग लागली होती CETची लास्ट स्टुडंटची तीही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आणखीन काही ॲडिशनल माहिती असेल तर मी तुम्हाला ते अकॉर्डिंगली त्या कॉलेज देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा नक्की मित्रांनो. आणि आणखी अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काही तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल किंवा कुठल्या कॉलेजबद्दल काही तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट नक्की करा. कमेंटचा तुमचा रिप्लाय नक्की केला जाईल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर आपल्या लिस्टमध्ये जे सर्वात पहिलं कॉलेज येत आहे ते आहे कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. KIT कॉलेज कोल्हापूरमधलं मोठं सर्वात जुनं आणि खूप फेमस कॉलेज आहे. त्याचा DTE कोड आहे 6267. हे तुम्हाला कुठल्याही कॉलेजची आयडेंटिटी करताना मित्रांनो तुम्हाला त्याचा जो DTE कोड आहे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन ह्याचा जो कोड आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कुठल्या कॉलेजचा. कारण काय होतं, काही कॉलेजेसची नावं सेम असतात. नावावरनं जर तुम्ही आयडेंटिटी करायला गेला कॉलेजेसची तर कधी कधी तुमच्याकडनं बाय मिस्टेकली दुसरं कॉलेज चूज होऊ शकतं. त्यामुळे तुमचा खूप मोठा लॉस होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॉलेजचं नाव न घेता तुम्ही जर ह्याच्यावरून जर तुमची लिस्ट बनवली कॉलेजेसची किंवा ह्याची जर कॉलेज ओळखलं DTE कोडवरून तर बेस्ट राहील. तर KIT कॉलेज एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे कोल्हापूरमधलं, ज्याची ॲन्युअल फी आहे 1,06,000 रुपये. आणि ही फीज वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अकॉर्डिंगली ओपन कॅटेगरी सांगणार आहे. तुमच्या सबकास्ट असतील किंवा काही रिझर्वेशन कॅटेगरीज असतील त्याच्यानुसार ते चेंज होत राहील. त्याचं तुम्ही ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन कॉलेजच्या पाहू शकता. तर हे लास्ट इयरचा कट ऑफ जो होता ह्या KIT कॉलेजेसचा तर याचा होता 93.7141. हा लास्ट इयर CET कट ऑफ होता पर्सेंटाईल. तर आणि लास्ट मेरिट नंबर जो होता CETचा तो 11,598 लास्ट स्टुडंटचा मेरिट नंबर होता. तर दुसऱ्या नंबरला जे कॉलेज आहे ते आहे DKT इन्स्टिट्यूट ऑफ टेक्सटाईल इंजिनिअरिंग इचलकरंजी. आता हे कॉलेज कोल्हापूर शहरापासून थोडं आउटसाईडला आहे, इचलकरंजी शहरात आहे. पण बेस्ट कॉलेज आहे, जुनं कॉलेज आहे, चांगलं प्लेसमेंट्स बेस्ट होता त्या कॉलेजच्या. टेक्सटाईल इंजिनिअरिंगसाठी फेमस आहे हे कॉलेज. बट बाकीच्या पण सर्व ब्रांचेस तुम्हाला या कॉलेजमध्ये पाहायला मिळतील. हे कॉलेज सुद्धा एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. कॉलेजचा DTE कोड आहे 6222. 6222 हा कॉलेजचा DTE कोड आहे. या कॉलेजची ॲन्युअल फी आहे 1,06,000 रुपये. सोबतच लास्ट इयरचा जो कट ऑफ लागला होता या कॉलेजचा तो 91.3352 असा लागला होता. आणि लास्ट मेरिट नंबर जो होता या कॉलेजचा तो 16,009 हा लास्ट इयरचा मेरिट नंबर लागला होता. या व्हिडिओमध्ये आपण तिसरं जे कॉलेज आहे ते आहे डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. हे कॉलेज कसबा बावडामध्ये आहे. हेही एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. याचा DTE कोड आहे 6250. आणि जर मित्रांनो तुमचं जर एक ड्रीम असेल की तुम्हाला DY पाटीलमध्ये एज्युकेशन कंप्लीट करायचं किंवा तुमचं BTech कंप्लीट करायचं आहे तर बरेचसे मुलांचं स्वप्न असतं की DY पाटील कॉलेज हवं आहे, DY पाटील कॉलेज हवं आहे. सो हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट राहील. कॉलेजची ॲन्युअल फी आहे 1,12,000 रुपये. लास्ट इयरचा जो कट ऑफ लागला होता तो लागला होता 88.8543. आणि लास्ट इयरचा जो मेरिट नंबर होता तो 20,703. या कॉलेजचे प्लेसमेंट भरपूर होतात आणि चांगले होतात प्लेसमेंट. जर तुम्ही प्लेसमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहायला गेलं तर कॉलेज ही बेस्ट आहे. खूप जुनी इस्टॅब्लिशमेंट आहे कॉलेजची. आणि DY पाटीलची कोल्हापूरमधली सर्वात मेन ब्रांच आहे. सो या लिस्टमध्ये हा कॉलेज आहे तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग वारणानगर. हे वारणानगरचं इंजिनिअरिंग कॉलेज पण बेस्ट आहे. स्वतः ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. हे पण DTE कोड आहे 6250. तर हे कॉलेजही जरा कोल्हापूर शहरापासून कोल्हापूर सिटीपासून थोडं आउटसाईडला आहे. बट जुनी इस्टॅब्लिशमेंट आहे कॉलेजची. कॉलेज मोठं आहे खूप. कॉलेजचा प्लेसमेंट्स पण चांगल्या असतात ह्याच्या. त्याची ॲन्युअल फी आहे 1,02,000 रुपये. माफ करा, 1,02,000 रुपये ॲन्युअल फी आहे. सोबतच लास्ट इयरचा जो कट ऑफ लागला होता तो 84.6390 लागला होता पर्सेंटाईल. आणि लास्ट इयरचा जो मेरिट नंबर होता तो 28,435. लास्ट स्टुडंटचा मेरिट रँक लास्टचा तो 28,435 होता. सो हे पण कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहणार आहे. पुढचं कॉलेज आहे या लिस्टमध्ये भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. भारतीय विद्यापीठचं कोल्हापुरातील वन ऑफ द बेस्ट कॉलेज. याचा DTE कोड आहे 6288. 6288 ह्या कॉलेजचा DTE कोड आहे. हे कॉलेज जे आहे ते अंडर शिवाजी युनिव्हर्सिटी येत आहे. युनिव्हर्सिटीशी ॲफिलेटेड आहे. पण बेस्ट कॉलेज आहे कोल्हापुरातील. ॲन्युअल फी आहे या कॉलेजची 85,000 रुपये. आणि लास्ट इयरचा जो कट ऑफ लागला होता या कॉलेजचा तो होता 83.2492. 83.2492 हा लास्ट कट ऑफ लागला होता पर्सेंटाईलचा.
सोबतच लास्ट मेरिट नंबर होता जो कॉलेजचा स्टुडंटचा तो 30,945 लास्ट रँक होती. तर पुढचं कॉलेज आहे आपलं डॉक्टर जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जयसिंगपूर कोल्हापूर. हे कॉलेज सुद्धा कोल्हापूर शहरापासून थोडं आउटसाइडला आहे, पण कॉलेज एकदम बेस्ट आहे. याचा जो DTE कोड आहे तो 6277. हे कॉलेज देखील शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अंडर येत आहे. तिथून पुढचे सर्वच कॉलेजेस जे आहेत ते ॲफिलिएटेड आहेत SUK म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरला. सर्व कॉलेजेस आपले जे आहेत ते युनिव्हर्सिटी अंडर येत आहेत. या कॉलेजची जी कॉलेज फी होती ॲन्युअल फी ती 83,500 रुपये. सोबतच लास्ट इयरचा जो कट ऑफ लागला होता तो 80.5336. कट ऑफ चांगले लागलेत कॉलेजेसचे सगळ्याच. सो लास्ट इयरचा जो मेरिट नंबर होता तो 35,839 लागला होता. सो डॉक्टर जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑफ जयसिंगपूर कोल्हापूर ही तुमच्यासाठी एक बेस्ट चॉईस राहील नक्कीच. त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्येच डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे DOT हे कॉलेज पण नामांकित आहे चांगलं कोल्हापूर शहरातील. या कॉलेजचा DTE कोड आहे 6028. हे कॉलेज देखील अंडर SUK येत आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. त्यानंतर या कॉलेजची जी ॲन्युअल फी आहे ती 84,375 रुपये आहे. आणि लास्ट इयरचा जो कट ऑफ लागला होता या कॉलेजचा तो 80.3744 80.3744 कॉलेजचा कट ऑफ लागला होता. लास्ट जो मेरिट नंबर होता लास्ट मेरिट रँक ती 36,194 होती. सो हे कॉलेज पण तुमच्या लिस्टमध्ये असेल तर बेस्ट आहे. यानंतर पुढचं कॉलेज आहे ते शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव इचलकरंजी. हे कॉलेजही इचलकरंजी शहरात आहे कोल्हापूर शहरापासून थोडं आउटसाईडला. DKTE कॉलेज आणि हे कॉलेज जवळपास आहेत. सो या कॉलेजचा जो DTE कोड आहे तो आहे 6313 कॉलेजचा DTE कोड. आणि हे कॉलेज देखील ॲफिलिएटेड आहे आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीला. त्यानंतर या कॉलेजची जी ॲन्युअल फी आहे ती 90,000 रुपये आहे पर इयर. लास्ट इयरचा जो कट ऑफ होता या कॉलेजचा तो होता 79.5306. आणि लास्ट मेरिट नंबर कॉलेजचा लागला होता 73504 37,504 लास्ट रँक लागली होती या कॉलेजची. यानंतर DY पाटील कॉलेजची आणखी एक ब्रांच कोल्हापुरातली डॉक्टर DY पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे कॉलेज आहे साळोकीनगर कोल्हापूरमध्ये. या कॉलेजचा DTE कोड आहे 6839. हे कॉलेज देखील जे आहे ते आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अंडर येत आहेत. बेस्ट कॉलेज आहे कोल्हापूरमध्ये. जर तुम्ही DY पाटीलची जर ब्रांच पाहिली तर हे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे. या कॉलेजची जी ॲन्युअल फी आहे ती आहे 70,000 रुपये. लास्ट इयरचा जो कट ऑफ लागला होता कॉलेजचा ओपनचा तो 76.2706 लास्ट इयरचा पर्सेंटाईल लागला होता कट ऑफ. आणि लास्ट इयरचा जो मेरिट रँक लागला होता तो 43,228 लागला होता. सो तुमच्या लिस्टमध्ये जर DY पाटील कॉलेजेसची जर लिस्ट तुम्ही ऍड करत असाल तर हे कॉलेज नक्की तुम्ही विट लिस्ट करून ठेवा. यानंतर लिस्टमध्ये पुढचं कॉलेज आहे आपलं SGM म्हणजे संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गडहिंग्लज कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातलं गडहिंग्लज मध्ये हे कॉलेज आहे. खूप चांगलं कॉलेज आहे. लिस्टमध्ये तुमच्या असायला पाहिजे नक्कीच. तर DTE कोड आहे या कॉलेजचा 6803 DTE कोड आहे. कॉलेज देखील शिवाजी युनिव्हर्सिटी अंडर येत आहे. या कॉलेजची ॲन्युअल फी आहे 60,000 रुपये. सोबतच कॉलेजचा जो लास्ट इयरचा कट ऑफ लागला होता ओपनचा तो 74.5106 74.5106 लागला होता. सोबतच कॉलेजचा जो मेरिट नंबर होता लास्टचा मेरिट रँक लागला होता तो 25,707. तुमचा मित्रांनो हा जो नंबर आहे मेरिट नंबर हा पण खूप महत्त्वाचा लागतो. पर्सेंटाईल जरी तुमचे वर खाली झाले तरी तुमचा रँक चांगला असेल ना तर तुम्हाला त्यानुसार रँकनुसार तुमचं चांगलं कॉलेज तुम्हाला नक्की मिळून जाईल. त्यानंतर DY पाटीलची कोल्हापूरमधील आणखीन एक वन ऑफ द बेस्ट आणि प्लेसमेंटसाठी उत्कृष्ट असं कॉलेज कॅम्पस चांगला आहे तो डॉक्टर DY पाटील एज्युकेशन सोसायटीज DY पाटील टेक्निकल कॅम्पस फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट तळसंदे कोल्हापूर. तळसंदेमधील खूप मोठ्या एरियामध्ये हे कॉलेज बनलेलं आहे. कॉलेजचा जो DTE कोड आहे तो 6780 आहे. ॲफिलिएटेड टू SUK सेम. आणि कॉलेजची जी ॲन्युअल फी आहे ती 74,000 रुपये आहे. लास्ट इयरचा कट ऑफ होता या कॉलेजचा तो लागला होता 71.7637. आणि लास्ट मेरिट नंबर जो होता मेरिट रँक तो 50,020 50,020 हा कॉलेजचा लास्ट रँक लागला होता. त्यानंतर या लिस्टमधील पुढील कॉलेज आहे श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स. हे कॉलेजही कोल्हापूरमधील वन ऑफ द बेस्ट कॉलेज मानलं जातं. प्लेसमेंट्स पण लागतात. ऑन अँड ॲव्हरेज कॉलेजेसचे प्लेसमेंट आहेत. कॉलेज पण मस्त आहे. सो या कॉलेजचा DTE कोड आहे 6217. हे पण कॉलेज अंडर युनिव्हर्सिटी येत आहे आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटी अंडर. या कॉलेजची ॲन्युअल फी आहे 1,04,000 रुपये. सोबतच लास्ट इयरचा जो कट ऑफ होता या कॉलेजचा तो 63.7345 लागला होता ओपन कॅटेगरीचा.
आणि लास्ट मेरिट नंबर जो होता या कॉलेजचा 60,842 60,842 कॉलेजचा लास्ट रँक लागला होता. मित्रांनो, लिस्टमध्ये शेवटचं जे कॉलेज आहे कोल्हापूरमधलं ते आहे हॉलिवूड अकॅडमीज संजीवन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, पन्हाळा, कोल्हापूर. या कॉलेजचं नाव तुम्ही सहसा ऐकून असाल. कॉलेज खूप फेमस आहे. महाराष्ट्रभरातनं मुलं या कॉलेजमध्ये येतात. कॉलेजचा DTE कोड आहे 6315 आणि हे कॉलेज देखील ॲफिलेटेड आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरला. आणि ॲन्युअल फी आहे या कॉलेजची 79,000. लास्ट इयरचा जो कट ऑफ होता तो 63.7147 लागला होता या कॉलेजचा. आणि लास्ट मेरिट नंबर जो होता तो होता 62,585 62,585 या कॉलेजचा लास्ट रँक लागला होता. सो हे कॉलेजही तुमच्यासाठी बेस्ट चॉईस राहील. तर मित्रांनो, हे होते आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले कोल्हापूर शहरातले काही बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज. तुम्हाला या कुठल्याही कॉलेजबद्दल आणखीन माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रत्येक कॉलेजचे जे ऑफिशियल वेबसाईट आहेत त्यांची लिंक दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही कॉलेजमधल्या सर्व गोष्टी असतील त्या लहान लहान गोष्टी पण तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. सो कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला कुठला काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या कमेंटचा रिप्लाय मी नक्की देईल. तर मित्रांनो, आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आणखीन असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.